काय झालं? नाही काय नाही काय नाही. अहो काय झालं सांगा ना. काही अडलंय का? आडलं नाही तटलंय. म्हणजे? लय झोप यायला लागल्या. हे राहिलेला अभ्यास उद्या केला तर चालेल काय अर्धा? अभ्यास उद्यावर ढकलायचा नसतो. आज हाती घेतलेलं काम आजच पूर्ण करायचं. करा अभ्यास. एवढा अभ्यास आमच्या गावात बाप जन्मात केला नव्हता आम्ही. जन्म तो पण जोड शब्द आहे. आणि बघू काय लिहिलंय. काय लिहिलंय दाखवा मला. हा नाक वडचिला माझं. आता काय लिहिलंय तुम्ही? उत ख न न असं नाहीये ते. उत्ख न न काय शब्द? उत्खनन. आणि काय बरं अजून? हा हे बघा, महालक्ष्मी नाही, महालक्ष्मी. हा हे बघा, महालक्ष्मी लिहा तुम्ही. लक्ष्मी असं आहे काय? लिहा बरं. तुमचं महालक्ष्मी लिहिलेलं चुकलं असेल हो, पण आमची लक्ष्मी बरोबर आहे ना. आमची बायको तर हुशार आहेच, पण बायकोपेक्षा बायको मधली मास्तरीन बाई आम्हाला लय म्हणजे लय आवडते. जरा मास्तरी बाई तिकडे बघा. अहो हे काय अधिपती? पप्पी पला प. काय चाललंय तुमचा अधिपती? अभ्यास करा आता. काय बघताय तुम्ही? लिहा ना. नाही हो, तुम्ही असं शिकवायला लागले की भारी दिसताय हो. त्यामुळे आम्हाला येत्या तुमच्याकडे बघायची हुक्की. जोडाक्षर क ला क. अभ्यास बाजूला राहून कसं चालेल? परीक्षा तोंडावर आली, अभ्यास करा. नाहीतर काय अंगठे धरून उभं करणार काय आम्हाला? ठीक आहे, आम्ही अंगठे धरून उभं राहतो, पण आम्ही तुमच्याकडेच बघत राहणार. तुम्ही किती बी करा सक्ती. कला तर अंगठे धरायची काही गरज नाहीये. त्यापेक्षा अभ्यास करा. मला चिडायला लावू नका आता, नाहीतर हातावर मिळेल पट्टी. टला ट. ठीक आहे, तुम्ही पट्टीच्या शिक्षकात राहायचो, पण तुमची पट्टी खायला बी माणूस लागतोय. लक्की क ला क. बास बास, विषयांतर बास झाला. आता अभ्यास करा. चला बसा खाली. हा हे घे. बघा मला लिहून दाखवा. उत्खनन. उत्खनन नाही. उत्खनन नाही, उत्खनन लिहा. आणि आता बास झाली चर्चा. तू आता आम्हाला एकच सांग. काय? तू आमच्या बाजून आहेस का सुनबाईंच्या? एकदाच काय ते ठरवून सांग आम्हासनी. दोन्ही बाजून असलेला आम्हाला चालायचं नाही. वे अग असं धर्मसंकटात नग पाडूस मला. तू जशी मला प्रिय आहेस नव, तशी ती पोरं सुद्धा मला जवळची आहेत बघ. ती पोरगी माझ्याशी लय मायेनं प्रेमानं वागते बघ. असं एकच कसं ठरवणार? त्या स्वतःच्या स्वार्थासाठी मायेनं वागतात तुझ्याशी. नाही नाही, तशी स्वार्थी नाही आहे ती. आई झापडं काढ डोळ्यावरची. अगं पण भुवे, चर्चा बंद म्हणजे बंद. तू तुझा काय तो निर्णय सांग. तू आमच्या गटात आहेस का सुनबाईंच्या? भुवे अगं हे आपलं समद्यांचं घर आहे. असं गटपीट कुठे करतीयास? तुला सांगितलं नव, चर्चा बंद. एक काय ते ठरवू, आणि जे काय ठरवशील त्यावरून हलायचं नाही. ज्या गटात जाशील तिकडच राहायचं. माझ्या लेकीचं काय बी झालं तरी फिरकून बघायचं नाही. होय, असं का म्हणतीयस? अगं पोटचा गोळा आहेस तू माझ्या. तुझ्या विरोधात कशी जाईन मी? म्हणजे तू आमच्या गटात आहेस? बोल की पटशिरी, काय होय का नाही? अगं ते काय तर बोल की. अशी का घुमेवानी उभी आहेस? बोल की. वय तर वय म्हण, नाही तर नाही म्हण. बोल. दुर्गे जरा थंड घे. मधी मधी बोलायचं नाही. आम्ही आमच्या सख्या आईशी बोलतोय. माफ करताय. मग आता आम्हाला वचन दे, इथून पुढं या घरातली कुठलीच बातमी तू सुनबाईंना देणार नाहीस. आणि दिलीसच तर खोटी बातमी देशील. भुवे आता आमच्या गटात आहेस नव. आता ऐकायचं आमचं. कुठलेच निरोप इकडनं तिकडं तिकडनं इकडं पोचवणार नाहीस. भुवे असं नग करूस. तू शब्द दिलास का नाही आम्हाला? आता शब्दावरून मागं फिरायचं नाही. जसा शब्द दिलायस
तसा वचन दे. दे वचन. मी वचन देते, तू सांगशील ते ऐकन मी. तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. तुमच्या मोबाईलवर नाही आला काय कुणाचा फोन? नाही ना, काय माझ्या फोनला बी काय झालं काय कळना आहे बघा. कालपासून वाजतच नाही हो. वाट बघून बघून दमलो. हे बघा, हे आता फुल आहे बॅटरी. 4 कांड्या बी फुल आहेत नेटवर्कच्या. ह्याला काय रोग आलाय मला काय कळना. काय झालं अधिपती? एवढं फोन फोन का करायलाय तुम्ही? हा, सुनबाईंच्या फोनची वाट बघताय ना? नाही तसं नाही. तुम्ही नाही सांगितलं तरी पण कळतंय की आम्हाला. हा, एवढं आडून आडून विचारतायसा तुम्ही कुणाचा फोन आलता का म्हणून? हा, सगळेजण घरात तर आहेत. घरात कोण नाही तर सुनबाई, त्यांचाच फोन येणार ना व. तुम्ही त्यांच्याच फोनची वाट बघताय, बरोबर ना व?